जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी आली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आत्ताच एक परिपत्रक जाहीर केले, ज्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 18,000 रुपये जमा होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होत असताना जर तुम्ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण केली तर तुम्हाला 18,000 रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे। आणि जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये देखील जाऊ शकतं। कारण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यात पार पडलेल्या बैठकीनंतर एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आले। यामध्ये ज्या महिलांचे अर्ज त्रुटीमुळे पेंडिंग लिस्टमध्ये पडले होते किंवा ज्यांच्या खात्यामध्ये बरेच दिवस झाले पैसे जमा होणे बंद झाले होते, अशा सर्व महिलांना पुन्हा एकदा लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने ही शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुमचे वय 21 ते 65 या वयोगटामध्ये बसत असेल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा, कारण 18,000 रुपयांचा लाभ रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी सरकारने 12 बँकांची निवड देखील केली आहे। त्यामध्ये प्रमुख सरकारी आणि खासगी बँकांची नावे आहेत। लाडक्या बहिणींनो, जेव्हा 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती, तेव्हापासून अनेक पात्र महिलांचे अर्ज देखील तांत्रिक त्रुटीमुळे किंवा कागदपत्र पूर्ततेमुळे पेंडिंग लिस्टमध्ये अडकली होती। तर काही महिलांना सुरुवातीचे हप्ते मिळाले, पण नंतर बँकिंग अडचणीमुळे पैसे येणे बंद झाले होते। आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विशेष बैठकीनंतर आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले की ज्या महिलांचे मागील सर्व हप्ते अडकले होते त्याची आता फेरपडताळणी पूर्ण झाली। म्हणून ज्या महिलांची डिजिटल पडताळणी पूर्ण झाली आहे त्या महिला 18,000 रुपयांच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत। आणि ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होत असताना सरकारने याला शेवटची संधी असं का म्हटलंय हे लक्षपूर्वक ऐका। कारण मंत्रालयातील सर्व्हरवरून जेव्हा डीबीटीचे बटन दाबले जाईल तेव्हा सिस्टीम फक्त त्याच अर्जांना मंजुरी देईल ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत। आदितीताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे अर्ज अपूर्ण आहेत किंवा ज्यांच्या बँक खात्यामध्ये त्रुटी आहेत त्यांना सुधारण्यासाठीची ही अंतिम संधी आहे। जर या कालावधीमध्ये तुम्ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण केलीत तर तुम्हाला 18,000 रुपयांचा हप्ता मिळेल। म्हणून सरकारने या पडताळणी प्रक्रियेला शेवटची संधी असे नमूद केले। लाडक्या बहिणींनो, त्यामुळेच रक्षाबंधनाच्या दिवशी बरोबर दुपारी 1 वाजता तुमच्या खात्यामध्ये 18,000 रुपये जमा होतील। मंत्रालयाने निवडलेल्या 12 प्रमुख बँकांमध्ये ही वितरण प्रक्रिया पार पडणार आहे। लाडक्या बहिणींनो, जेव्हा 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरुवात झाली तेव्हापासून ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आणि त्यांचे हप्ते काही कारणाने बंद झाले, अशा सर्व बहिणींना यामध्ये नवीन संधी मिळत आहे। आणि लाडक्या बहिणींनो, बरोबर दुपारी 1 वाजता रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये 18,000 रुपये जमा होतील। मंत्रालयाने निवडलेल्या 12 प्रमुख बँकांमध्ये हे वितरण पार पडेल। लाडक्या बहिणींनो, जेव्हा 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हापासून ज्या महिलांचे अर्ज अडकले होते त्या सर्व अर्जाची फेर तपासणी परत झाली आहे। आणि त्यामुळेच महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले की पात्र ठरण्यासाठी ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे। कारण जेव्हा बटन दाबले जाईल तेव्हा खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल। त्यामुळे 2 महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या। लाडक्या बहिणींनो, यामध्ये जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, यामध्ये जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे
यांनी जे नवीन परिपत्रक जाहीर केले त्यानुसार आता 21 ते 65 या वयोगटातील महिलांच्या रॅशन कार्डच्या श्रेणीनुसार थेट पात्रता यादी तयार केली जात आहे. इतकंच नाही तर ज्या लाडक्या बहिणींनी 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता त्यांच्या आधार कार्डवरील माहिती आणि जन्मतारीख तपासून एक नवीन डिजिटल श्रेणी बनवली जात आहे. सरकारने स्पष्ट केले की ज्या महिलांचे अर्ज त्रुटीमुळे अडकले होते किंवा ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येणे बंद झाले होते त्या सर्व महिलांना मागील थकीत हप्त्यासह एकत्रित 18,000 रुपये मिळवून देण्यासाठी आधार कार्ड आणि रॅशन कार्डची डिजिटल पडताळणी केली जात आहे. त्यामुळे तुमच्याकडे रॅशन कार्ड आणि आधार कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. लाडक्या बहिणींनी 18,000 रुपयांचा थेट निधी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारने 6 सरकारी आणि 6 खासगी बँकांची निवड केली आहे. पण यावेळेस सरकारने मोठा बदल केला असून एकूण निधीपैकी